आज आपण मस्तपैकी झणझणीत अशी थापी वडी बनवणार आहोत. पातेल्यामध्ये 4-5 चमचे तेल घालून जिरे मोहरी तडली की त्याच्यामध्ये हिंग, कढीपत्ता, आलं लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याची पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचे आहे. 1 ग्लास पाणी घालायचे आहे. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालायचं आहे व ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटासाठी वाफलवून घ्यायचं आहे. तोपर्यंत एका ताटाला तेल लावून घ्यायचे आहे. पातेल्यातले पीठ शिजले की ते छान एकसारखे करून ताटामध्ये थापून घ्यायचे आहे व त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आवडीनुसार तुम्ही वरून सुकं खोबरं घालू शकता. वडीचे छान काप करून घ्यायचे आहेत. ही वडी आमरसासोबत चवीला अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता आपली वडी किती पातळ झालेली आहे. तुम्ही पण ही वडी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.